दीड महिन्यापूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगाव पेठेतील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्या वतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली। या घटनेची दखल घेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी नांदगाव पेठकडे धाव घेऊन त्या महिलेची भेट घेतली व तिला दिलासा दिला। कोरोना हा योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो, त्यामुळे असा आजार झालेल्या व्यक्तीविषयी बहिष्काराची भावना जोपासणे अत्यंत चुकीचे आहे। आपण स्वतः सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे असे समजून कुणीही वागू नये। ही महामारी असल्याने या आजाराची जोखीम सर्वांना समान आहे, त्यामुळे कुणी बाधित होत असेल तर सहवेदना बाळगली पाहिजे। हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आहे, हे एक शास्त्रीय सत्य आहे। त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या आपल्याच एका भगिनीला वाडीत टाकण्याची भावना ठेवणे हाच मुळात एक मानसिक आजार आहे। त्यामुळे कुणीही बहिष्काराची मानसिकता बाळगू नये व कारवाई करायला भाग पाडू नये असे पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले। चॅनल्सवर बघितलं आणि मला पण खूप धक्का वाटला की हे काय होतंय बाबा असं। आणि मी खरं यांना ज्या दिवशी पॉझिटिव्ह आले होते त्या दिवशी मी अशी 10 फुटांच्या अंतरावर मी त्यांना भेटली होती। त्यावेळेला त्या एकदम गंभीर आणि व्यवस्थित होत्या आणि म्हणे मी त्यांनाही तेव्हाही म्हटलं होतं, मी म्हटलं बिलकुल घाबरू नका, काही होणार नाही आहे, आपण जे काही इलाज आहे ते आपण करूया। त्या नेगेटिव्ह आलं मला कळलं, पण मी ज्या दिवशी कोविड हॉस्पिटलमध्ये गेली होती त्याही वेळेला मला तिथल्या लोकांनी मला सांगितलं की आमच्यासोबत व्यवहार चुकीचा होतोय। आता यांची पण तीच गोष्ट या ठिकाणी आपण सगळ्यांनी दाखवली आणि त्या पण एवढ्या ढसाढसा रडल्या। साहजिक आहे, लोकांनी खरं समजून घेतलं पाहिजे की हा आजार आहे, ठीक आहे, पण एक वेळा कोविडचा पेशंट बरा झाल्यानंतर तो घरी राहण्यासाठी आणि समाजामध्ये वावरण्यासाठी सक्षम असतो। त्याच्यामुळे कोविड झालाय आणि नेगेटिव्ह आलेला आहे पेशंट, तर तो नेगेटिव्ह झालेला पेशंट काही फैलवत नाही हा आजार। आपल्याला त्या आजाराला दूर ठेवायचं आहे। जो व्यक्ती आजारी पडला आणि बरा झाला त्याला दूर ठेवण्यात काय मतलब नाही। आपण कोणत्या जगात वावरतोय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। शासन आपल्या स्तरावर भरपूर काही गोष्टी करते, पण तरी पण जर समाज समजत नसेल तर आम्हालाही कधी कधी हतबल झाल्यासारखं होतं। पण आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आजार तो वाईट आहे, व्यक्ती चांगलाच असतो। चलो असं ताई, तुम्ही आता प्रशासकीय स्तरावर नेमकं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा काय करणार? आता मला वेगळ्या प्रकारे खरं काउन्सिलिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार आहे, पण मला वेगळ्या प्रकारे काउन्सिलिंग आता सगळीकडे करावं लागणार आहे। आणि उद्या कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये देखील हा विषय प्रामुख्याने आम्ही डिस्कशनवर आहोत। जसं काही वर्षाआधी टचेबल अनटचेबल हा जो विषय होता, भेदभाव समाज करत होता, तसं आता कुठेतरी या कोविडच्या काळामध्ये पुन्हा तो उद्भवतो आहे का असा प्रश्न आम्हालाही पडतो। पण मला असं वाटतं मी जिल्हा परिषदच्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलून एक वेगळ्या प्रकारे ग्रामसेवकांची मदत घेऊन, सगळ्या यंत्रणेची मदत घेऊन, काही NGOज या ठिकाणी तरी यायला तयार असतील किंवा अजून कोण तज्ज्ञ असतील त्यांना सगळ्यांना या ठिकाणी काउन्सिलिंग करावं लागणार आहे। फार अतिशय गरजेचं आहे हे काउन्सिलिंग होणं। असं समाजामध्ये अशा लोकांचे हाल कोणीच सहन करू शकत नाही आणि ते करणंही वावगं आहे। त्याच्यामुळे काउन्सिलिंग एकमेव पर्याय आहे। लोकांनी समजून घेतलं पाहिजे की एक वेळा पेशंट बरा झाला तर तो काही आपल्यामध्ये तो रोग पसरवतो अशातला भाग नाही आहे। तो पुन्हा एकदा कामी लागतो, पुन्हा एकदा जगभरामध्ये लोक बरे होत आहेत, बरे होऊन परत एकदा समाजामध्ये वावरत आहेत। ते समाजामध्ये वावरत असताना आपल्याला सुद्धा त्यांना ते वेलकम करावं लागणार आहे। याबाबत ठोस उपायांसाठी आपण शासन स्तरावर हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले। आपण यापूर्वी
कोविड रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन रुग्णांची भेट घेतली आहे। त्या दिवशी या भगिनींशी संवादही साधला होता। त्या खंबीर आहेत। कोरोनामुक्त झालेल्या या महिलेची व तिच्या कुटुंबाची तब्येत ठणठणीत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे। कोरोनाची कुठलीही लक्षणे आता त्यांच्यात नाही। अशावेळी नागरिकांनी त्या भगिनीला हीन वागणूक देणे हा गुन्हा आहे। दवाखाने, रुग्णालय यांनीही रुग्णांना सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे। यानंतर इतरत्र कुठेही असा प्रकार घडता कामा नये। असा प्रकार कुठेही घडल्यास कठोर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या महिलेच्या घरी भेट देऊन तिची व तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली व या भगिनीला मायेने जवळ घेऊन दिलासा दिला। कोरोना आजार समूळ संपविण्यासाठी शासन प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे। त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे आदी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली पाहिजे। योग्य काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहू शकतो। कुणातही लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी। हा उपचारांनी पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। कुठलेही गैरसमज बाळगू नयेत। सर्वांनी मिळून एकजुटीने कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।